नायर डेव्हलपर्स घेऊन येत आहे शिंदेगाव येथे 70 शॉप व 40 फ्लॅटची भव्य अशी वास्तू। श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स, नाशिक रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर। हवेशीर ठिकाण, उत्कृष्ट दर्जेदार काम। राजू नायर डेव्हलपर्स, एकदा अवश्य भेट द्या। नायर डेव्हलपर्स www.nayerdevelopers.com। राजू नायर, मोबाईल नंबर 9175757555। गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्या भेटीत झालेल्या खलबत्त्यानंतर अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असून हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे। राज्यात गेल्या महिन्याभरापासून लक्ष लागलेल्या नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटला। नाशिकची जागा आपल्या पत्रात पाडण्यात शिवसेनेला यश आलं आहे। नाशिक लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होता। त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या जागेवर दावा केला होता। मात्र काही केल्या उमेदवाराची घोषणा होत नसल्याने छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या जागेवरील आपला दावा सोडत असल्याचे जाहीर केलं। छगन भुजबळ यांच्या बंद दाराआड 1 तास चर्चा झाली। त्यानंतर नाशिक लोकसभेसाठी आज महायुतीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली। हेमंत आप्पा गोडसे यांची घोषणा होताच नाशिकच्या गोडसे यांच्या कार्यालयात येथे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। तसेच हेमंत आप्पा यांच्या उमेदवारीचं स्वागत करण्यात आलं। आपण इथे बघतोय की महायुतीचे उमेदवार नाशिक लोकसभेचे माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांची उमेदवारी आज इथे जाहीर झालेली आहे। सर्वांनी टाळ्या त्यांचं अभिनंदन काळामध्ये आमच्या अतिशय लोकप्रिय केंद्रीय मंत्री डॉक्टर बाळासाहेब पवार यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्याही उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करतो। खरं तर महायुती नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी माननीय आमदार आपले लाडके पालकमंत्री भुसे साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांच्या या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे शहराचे सन्माननीय शहराध्यक्ष, लोकसभेचे डेप्युटी लोकसभेचे समन्वयक शिंदे साहेब, मोबाईल कर बाजूला, हे मोबाईल घे गुलाब साहेब दादा, त्यानंतर महाराष्ट्र थोडं माहिती राज साहेब, RPIचे आठवले साहेब आणि सर्वच मित्र पक्षांचे कवाडे साहेब असतील, सर्वच मित्र पक्षांच्या नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिलेली आहे, जो काही विश्वास या ठिकाणी टाकला, तर निश्चित आपण तो सार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्नांची पराकाष्ठा करू। आपण केलेली कामं, राज्य शासनाने केलेली कामं, मोदी साहेबांचं सारखं एक कणखर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी लाभलं आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित जनता लाखोच्या संख्येने या ठिकाणी। आपण काय सांगाल, किती टेन्शन होतं एवढं कधीच चालू होतं, छगन भुजबळांनी माघार घेतली तरी घोषणा होत नव्हती, किती टेन्शन होतं? टेन्शन तर निश्चित या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला असतंच का जोपर्यंत अधिकृतरित्या त्यांची घोषणा होत नाही तर निश्चित
परंतु मला असं वाटतं का गेले 1 महिन्याच्या काळात ते काम आपण सर्वच प्रसारमाध्यमांनी त्या ठिकाणी कमी केलं आणि आपल्या माध्यमातून आपण लोकांच्या घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो. उमेदवारी अर्ज कधी भरणार आहे? कोण प्रमुख नेते उपस्थित राहतील? मला असं वाटतं का हे सर्व संघटनेचे वरिष्ठ नेते या ठिकाणी या संदर्भामध्ये नियोजन करत आहेत. माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. निश्चित अर्ज कधी भरणार? उद्या आपण कसं आव्हान वाटतं आता विरोधकांचं? आणि राज साहेबांना देखील आपण आमंत्रण करण्यासाठी बावनकुळेंनी असं आज म्हटलं की ही जागा शुभम फोंटे आतापर्यंत डिक्लेअर का नाही होऊ दिली? अच्छा, महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागांचा तिढा या ठिकाणी होता. यापूर्वी देखील आपण पाहिलं तर अनेक दिवसापासून ही जागा राष्ट्रवादीला भुजबळ साहेब त्या ठिकाणी लढतील अशा प्रकारचा आग्रह वरतूनच त्या ठिकाणी आलेला होता आणि म्हणून मला असं वाटतं का त्याचा तिढा गेले 10-12 दिवसापूर्वी त्या ठिकाणी सुटला. परंतु तरीही या 4-5 जागेंवरती तिढा होताच, जसं नाशिक असेल, ठाणे असेल, संभाजीनगर असेल, मुंबई असेल, अशा पालघर असेल आणि म्हणून आज सर्वच तिढे त्या ठिकाणी सुटून मला असं वाटतं का आज सगळी जागा वाटप झाली, उमेदवाऱ्या देखील जाहीर झालेल्या आहे आणि निश्चित महायुतीच्या उमेदवारांना मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता लोक लाखोच्या कसं आव्हान वाटतं आता व्हिजन नाशिक म्हणजे नाशिक लोकसभेमध्ये 65% शहरी भाग आहे आणि 30-35% ग्रामीण भाग आहे. तर दोन्ही भागाचा, ग्रामीण भागाच्या समस्या आणि शहरी भागाची डेव्हलपमेंट या दोन्ही याच्यावरती जर व्हिजन आपल्याकडं पाहिजे आणि निश्चित नुसते आरोप करून मतदान होत नसतं. कारण शेवटी मतदार लोकप्रतिनिधी हा एक्सेसिबल कसा आहे, बोलतो कसा, त्याच्याकडं नाशिकच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन काय आहे आणि म्हणून मला निश्चित विश्वास आहे नाशिककर आणि त्यानंतर नेतृत्व देशाचं कोण करणार आहे हा देखील एक मुख्य नेता आहे. राज्याचं नेतृत्व कोण करतं या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चित लोक आपल्याला लाखोच्या संख्येने येतात. तुमच्यामुळे करतं महायुतीतील अनेक जण. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.